नाजी, मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. एक सासवडकर, एक पुरंदरकर म्हणून. माऊलींची पालखी ज्यावेळेस पुणे सोडून, दिवे घाट सोडून वरती येते, त्यावेळेसचा जो उत्साह असतो, त्यावेळेसची जी ऊर्जा असते, त्यावेळेस भक्तीची आणि शक्तीची जी आभा असते, ती एक वेगळ्याच लेव्हलची असते. त्याबद्दल आपण काय सांगाल? श्री माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये दिवे घाट ही उत्सुकता असते. आता दिवे घाटाचं तसं जर पाहिलं तर प्राकृतिक सौंदर्य आहे, घाट आहे, तो काय म्हणतात तुमच्या दृष्टीने व्ह्यू एकदम चांगला येतो. पण याचा थोडासा आपण वेगळ्याने विचार करूया. खरं तर हे कुठे लिहिलेलं नाही, परंतु दिवे घाटामधली ही जी माऊलींची पालखी जाते ना, तो प्रसंग सर्वांसाठी सुखकारक असतो. म्हणजे तो अभ्यासू व्यक्तीसाठी पण असेल आणि सामान्य व्यक्तीसाठी पण असेल. दिवे घाट म्हणजे काय असेल माहितीये का? आयुष्यामधली वळण. आयुष्य कधीतरी सरळ असतं का हो? कधीच नाही. कधीच नाही. ते समतल पण नसतं. कधीच नाही. कधीतरी सुख असतं, कधीतरी दुःख असतं, कधीतरी खूपच चांगलं चालू असतं, कधीतरी खूपच विचित्र चालू असतं. थोडासा त्रास होतो आयुष्यात. परंतु गंतव्यापर्यंत पोहोचणं आपल्याला आवश्यक असतं. बरोबर. पहा बरं का, दिवे घाट म्हणजे मला असं वाटतं की ते आयुष्यातले वळण आहेत. आणि तो माऊलीचा रथ म्हणजे आपण आहोत बरं. कारण या रथामध्ये तैसा हृदयामध्ये मी असता रामू असं म्हणत ज्ञानोबाराय महाराज प्रत्यक्ष विराजमान आहे. आणि या रथाला आहे ना, रथाला इथे बैल लागलेले आहेत. आता खरं तर रथाची व्याख्या करत असताना अश्वांचं उदाहरण दिलं पाहिजे, पण ज्ञानोबांचं सध्या प्रकरण चालू असल्यामुळे हे बैल म्हणजे आपलं मन असेल, इंद्रिय असतील. परंतु फक्त एवढंच कमी पडेल का? कारण की दिवे घाट आहे, चढण आहे, तीव्र आहे काही काही ठिकाणी, घाट असल्यामुळे वळण आहेत, कठीण जात. अहो, यंत्र सुद्धा स्वतःचा वेग कमी करतात, संतुलन ठेवायचा प्रयत्न करतात. चांगला पट्टीचा ड्रायव्हर सुद्धा दिवे घाटामध्ये हळूवारपणे गाडी चालवतो. पुढून येणाऱ्या माणसाला, पुढून येणाऱ्या गाडीला मार्ग द्यावा लागते, ही त्याची जबाबदारीची जाणीव पण त्याला असते. आणि थोडी भीती पण असते की सांभाळून चालावं लागेल. हा जो रथ आहे ना ज्ञानोबारायांचा, हे आपलं शरीर आहे. याला लागलेले जे बैल आहेत ना, हे आपले इंद्रिय, हे एकटेच कामात येणार नाही बरं का, त्याला अजून जोड लागेल. दिवे घाटामध्ये जेव्हा ज्ञानोबाराय महाराज चढायला सुरुवात करतात, आम्ही ज्ञानोबाराय महाराज म्हणजे माऊलींचा रथ, त्यावेळेस एकाच बैलजोडीने ते शक्य होत नाही. त्यावेळेस 3 व्यतिरिक्त म्हणजे टोटल 4 बैल जोड्या ज्ञानोबांच्या या रथाला वर घेऊन जातात. खरं तर ज्ञानोबाच नेत असतो बरं का. आणि ते सगळे वळणं, गती संत होते, सगळ्यांचा उत्साह असतो. कारण की त्या दरम्यान म्हणजे परत मानो या ना मानो आमची श्रद्धा आहे, दिवे घाटावर पुष्कळदा, अनेकदा, नेहमी वर्षा होतो बरं का, होतो. पाऊस येतोच. त्या वरुण राजाला सुद्धा हे सगळं दृश्य पाहत असताना कुठेतरी असं वाटतं की भगवान विष्णू ज्या शेषावर क्षीरसागरात शयन करतात आहे ना, दिवे घाटाला जर वरून पाहिलं तुम्ही, तर ती नागमोडी वळण म्हणजे तो शेष वाटतो आणि माऊलींचा रथ म्हणजे त्याच्यावर आरूढ असले ते भगवान विष्णू, असं दृश्य दिसतं बरं का. आणि त्यावर हा जो वर्षा होतो ना, हा जो पावसाळा येतो ना, तेवढ्यापुरता हा आनंद असतो त्या प्रकृतीचा, हा आनंद असतो माझ्या त्या पुरंदरचा, की देवाला या रूपात पाहून त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आणि कदाचित की माझी ही मायमाऊली जी आहे ना, ही धरा जी आहे ना, ती कुठेतरी सडा टाकते, सारवण करते, की माझा ज्ञानोबा हे दिवे घाटातून वर येणाऱ्या त्याला शिण व्हावा म्हणून ती झुळूक तो ओलावा देते बरं. त्यामुळे दिवे घाट हे अलौकिक आहे. संसारात वळण असतात, तसेच हे वळण त्या संसारामध्ये चालणारा मनुष्य तो रथ आणि त्या रथामध्ये शरीररूपी रथामध्ये आत्मा म्हणून स्थित असलेला हा राम ज्ञानदेव आहे. आणि ते सगळं पार करत असताना तुम्हाला जे 3 संपुट दिले गेले ना, ते धर्म, अध्यात्म आणि संत संगतीचे आहे. नुसता धर्म असून जमत नाही, त्याला अध्यात्माची जोड असावी लागते. नुसतं धर्म आणि अध्यात्म जमून होत नाही, तर त्याला संतांची संगत, त्याचं अधिष्ठान असावं लागतं. नुसता धर्म, अध्यात्म आणि संतांची संगती जमत नाही,
तर तिथे कुठेतरी त्या सोबत इंद्रियांची तयारी असावी लागते आणि त्याच्यासाठी हृदयातला राम अधिष्ठित असणं आवश्यक आहे. आणि हा जेव्हा ते सगळे वळण तो तीव्र चढाव पार करून पांडुरंगापर्यंत पोचतो ना, तेव्हा सगळ्यांना आनंद काय येतो माहित आहे का? आपण आयुष्यातलं घाटीचं आयुष्य संपवून दिव्य केलेलं आहे. तर तो दिव्य घाटाचा खरा अर्थ आहे की तो घाट जरी असला तरी तो दिव्य आहे आणि त्याच्यामुळे आयुष्यातले सगळे घाट बंद पडतात. आणि म्हणून आता काय झालं तुम्ही पाहिलं असेल, दिवे घाटावर अगदी ऍक्सिसवर विठ्ठलाची एक मूर्ती स्थापित झाली आहे. हो. आणि परत म्हणजे ते आता आता झालंय बरं का. हो. आणि आपण सहजपणे त्याचं अवलोकन करतो. बरोबर. त्याला म्हणजे एक सुंदर जोड देऊया भाषेची, शब्दाची, साहित्याची, की इथे सुद्धा म्हणजे दिवे घाटाला पाहणं सुंदर असेलच, परंतु माऊली त्या दिवे घाटातून येताना नुसतं पाहण्याच्या ऐवजी त्याच्यातलं सौंदर्य अधिक वाढत असेल, अलौकिकत्व, दिव्यत्व किती वाढत असेल, या पांडुरंगाला सुद्धा वाटलं की मूर्ती म्हणून तिथे स्थापित व्हावं आणि आपलं विठ्ठल रूप म्हणून आपण सुद्धा दिवे घाटातला तो व्ह्यू, ते पावित्र्य, ते अलौकिकत्व वाईड अँगल मधून पाहावं. आणि म्हणून आम्ही गमतीत म्हणत असतो बरं का, की दिवे घाटामधून सगळे थकून जरी बाहेर आलेत तरी पहिला थांबा काय आहे दिवे घाटातून वर आल्यावर? झेंडेवाडीचा. अहो, झेंडा रोविला. नाव जरी झेंडेवाडी असलं तरी जेव्हा ज्ञानोबाराय महाराज सगळ्यांना घेऊन दिवे घाटातून थकून असेल, आनंदाने असेल, उत्साहाने असेल, म्हणजे सगळ्या स्वभावाने जेव्हा वर येतात ना, तेव्हा झेंडा रोवला जातो विठ्ठल नामाचा, ज्ञानदेवांचा, तुकोबांचा, नामदेवराय महाराजांचा, एकनाथांचा. आणि म्हणून झेंडेवाडीत आल्यावर लोक असे कंटाळून बसत नाही बरं का, नाही. झालं एकदाच दिवे घाट पार झाला. नाही, ते उलट अजून आनंदाने नाचायला लागतात. कारण आयुष्यातला चढ तुम्ही पार केलेला आहे. आयुष्याचे वळण तुम्ही अगदी निस्सिम्मपणे पार केलेले आहेत. आयुष्यातला एवढा मोठा घाट तुम्ही दिव्य केलेला आहे बरं का. तुम्ही जिंकले आहात. का बरं माहिती? आता सपाट परत पुढचा परिसर रस्ता चालू होणार म्हणून नाही, मग? सोबत ज्ञानोबा होता म्हणून. कधीतरी भावना असते की ज्ञानोबा मला नेतात हाताला धरून, आणि कधी कधी तो आनंदित एवढ्यासाठी होतो की यावेळेस मी पण ज्ञानोबांना आणलं बरं का, खांद्यावर बसून जबाबदारीने, आनंदाने. हे नातं आहे ना सर. म्हणून आमचं दिवे घाटासोबत सुद्धा नातं आहे. आणि म्हणून दिवे घाट हा दिव्य घाट आहे बरं का. ज्ञानोबा मार्गक्रमण करतात त्याच्यावरून. तर आपण म्हणतो की भक्ती आणि शक्ती ह्या विषयामध्ये संप्रदायामध्ये कसं बोलता येईल आपल्याला, किंवा त्याची व्याख्या काय? परत फार सुंदर प्रश्न. वारकरी संप्रदायाचा मूळ ग्रंथ कुठला? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचं मूळ कुठे? श्रीमद भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये. ही भगवद्गीता कुठे सांगितली गेली? कुरुक्षेत्र रणांगणावरती. शक्ती आली, हो. शौर्य आलं. आणि ही भगवद्गीता का बरं सांगितली गेली? शौर्य म्हणून, क्षत्रिय म्हणून उभा असलेला अर्जुन जेव्हा स्वतःचं कर्तृत्व टाळतो त्यावेळेस त्याला संन्यास घ्यायला नाही, त्याला पळून जायला नाही, त्याला रिव्हर्स गिअर टाकायला नाही, तर त्याला निसंशय युद्ध कर हे सांगण्यासाठी जे पूर्ण तत्वज्ञान उभं केलं गेलं ती भगवद्गीता. म्हणजे काय? भक्ती. आणि या भक्तीने काय केलं? शक्ती जागृत केलेली आहे. मला एक सांगा, श्रीमद भगवद्गीता ही भक्ती संप्रदायाची आहे. मग त्याच्यामुळे अर्जुन संन्यासी झालाय? नाही झालं. अर्जुनाने पळ काढलाय? या भक्तीनेच अर्जुनाला कर्म शिकवलं आणि त्या कर्मातून शक्ती निर्माण झाली. आणि म्हणून आम्ही महाभारताला धर्मयुद्ध म्हणलो. जेव्हा जेव्हा आमचा जगद्गुरु तुकोबाराय महाराजांकडे छत्रपती शिवराय येतात आणि तुकोबाराय महाराजांची ती भक्ती, ती तपस्या, ते ज्ञान, ते कैवल्य, ते दातृत्व पाहून छत्रपतींना सुद्धा वाटतं की हे सगळं नश्वर आहे आणि आपण आता तुकोबारायांच्या सोबत जाऊन तो राम अंगी आणावा. त्यावेळेस आमचे तुकोबाराय महाराज सांगतात कुळधर्म. म्हणजे बघा बरं का, भक्तीने शक्तीला सांगितलंय की तू पण जागृत हो, तुझं कर्तव्य. तुझं कर्तव्य काय आहे. अहो, म्हणून आम्हाला असं वाटतं की म्हणजे
छत्रपतींच्या हातामधली जी तलवार आहे ना, त्या तलवारीला त्या मनगट जो धरतं ना, ते मनगट म्हणजे ती भक्ती आहे बरं का. स्वतःच्या कर्माच्या प्रतीची जागरूकता आहे. आणि म्हणून ही व्याख्या आपण कुठेतरी दुरुस्त केली पाहिजे बरं का, की खरा लढवय्या जर कोणी असेल ना, तर त्या लढवय्याचं पायथा जो आहे ना, त्याचा पाया जो आहे, त्याचा बेस जो आहे ना, तो रामच असला पाहिजे. कसं काय? अहो, आमच्या तुकारामांनी छत्रपतींना राम सांगितला, तो कुठला होता? कर्तव्याचा. कर्तव्यदक्ष होता. तो राम कुठला सांगितला? 10व्या अध्यायामधला राम सांगितला, की छत्रपती तुम्हाला राम व्हायचंय. कुठला राम? शस्त्र सांभाळणाऱ्यांमध्ये आणि क्षत्रियांमध्ये जो राम आहे तो मीच आहे आणि तोच तुम्हाला बनायचा आहे. हे आमच्या तुकारामांनी छत्रपतींना छत्रपतींना सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं की भक्ती आणि शक्ती जे म्हणतो ना, म्हणजे तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानदेवराय महाराजांच्या अशा खूप छान ओव्या सांभाळायला मिळतील की ज्यावेळेस ज्ञानोबराय सुद्धा तीच परंपरा चालू ठेवतात आहे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. तरी निसंशय तू युद्ध कर. त्यामुळे भक्ती आणि शक्तीची परंपरा जी आहे ना, ही वारकरी संप्रदायाचा पाया आहे. मग ही ज्ञानोबांपासून प्रेरित झाली असेल, ही तुकोबांपासून प्रेरित झाली असेल आणि तिथून जर आमचा धर्म निर्माण झाला, राष्ट्रधर्म, तर तो राष्ट्रधर्म म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आणि म्हणून तुम्ही पाहिलं का की या महाराष्ट्राने 3 बा दिलेत बरं का, ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा. आणि हे 3ही बा तुम्ही अंगीकारले तर तुम्हाला इतर कुठल्याही बाबाची गरज पडणार नाही बरं का. एवढे आम्ही प्रगत आहोत. या भक्तीला शक्तीची जोड आहे आणि या शक्तीला भक्तीचं अधिष्ठान आहे. म्हणूनच या महाराष्ट्र भूमीला ज्याप्रमाणे संत भूमी म्हणलं जाते, त्याचप्रमाणे शिवरायांची भूमी वीरभूमी म्हणलं जातं. हे नातं अतूट आहे हो. हे नातं अतूट आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा कधी ते चित्र पाहतो की नाही, की छत्रपती शिवराय महाराज जगद्गुरु तुकोबाराय महाराजांपाशी उपस्थित आहे आणि ते उपदेश घेतात आहे, त्याहून आम्हाला लक्षात येतं की तुकोबाराय महाराजांच्या त्या वाक्यानी ती भवानी सुद्धा छत्रपतींच्या अंगी प्रेरित होते आणि शक्ती म्हणून मुघलांवर आक्रमित करून आम्हाला स्वराज्य अर्पण करतात. सोपं आहे. भक्ती शक्ती हे वारकरी संप्रदायाचं मूळ अधिष्ठान आहे. हा, त्याला अधिष्ठान म्हटल्यानंतर त्याप्रमाणे अभ्यास व्हावा, त्याप्रमाणे शरणागती व्हावी. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की पराक्रमी जरी असले तरी छत्रपती या संतांच्या प्रती तेवढे जागरूक होते. त्यासाठी बीज कुठलं होतं? त्यासाठी बीज होतं एका माऊलीचं. आणि ती माऊली तिथे अवतरित कशा पायी झाली? जिजाऊ साहेबांच्या रूपाने. म्हणून म्हणतो की भक्ती आणि शक्ती म्हणलं की तिथे ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा या तिघांनाही वंदन केलं पाहिजे. आणि आम्ही कुठेतरी ही संस्कार पिढी सदोदत लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून आजही तुम्ही पहा की जेव्हा जेव्हा युद्धाला लोक निघतात ना, ते जार्गन बस्टर्स म्हणून नवीन पिढीचा असेल, आजही सगळेजण म्हणतात हर हर महादेव. अहो, ही भक्ती शक्तीची परंपरा सुद्धा वारकरी संप्रदायाची असं आहे म्हणताना हा गजर सुद्धा जो आहे ना, लौकिक भली का असे ना, परंतु तो कुठून आला? ना आदि गुरु शंकरा, शंकराचाच उच्चार आहे. शंकरापासून हा वारकरी संप्रदाय निर्माण झाला. म्हणून युद्धनीती सुद्धा जर सांगायची असेल ना, तर ती गीतेनी सांगावी. ती युद्धनीती परत दोन्ही पद्धतीने आहे, सामान्य जीवनामध्ये आणि क्षत्रिय जीवनामध्ये. शूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठवा धनंजय. आपण प्रत्येक जण लढत असतो बरं का, रोज परिस्थितीशी. मग ती परिस्थिती नैसर्गिक असो, मग ती परिस्थिती मानसिक असो, मग ती आपल्या कुटुंबातलीच असो, आपल्या कामकाजाच्या भोवतीतली असो. तिथे आपल्या अंगी भक्ती जर जाणवली ना, तर ही ज्ञानदेवी ही गाथा आपल्याला ती शक्ती पण देते. आणि या भक्ती शक्तीचा जोड असला ना साहेब, की भगवद्गीतेमधलं एक सुंदर श्लोक आहे, तो नेहमी लक्षात ठेवण्यालायक आहे, तो आठवायचा नाही. नमे भक्त पुनश्यती, मी माझ्या भक्ताचं नुकसान होऊ देत नाही. माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरंद मागे, ती शक्ती आहे.
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, ही शक्ती आहे भक्तीच्या सोबतची. घात आघात निवारी छाया पितांबरे करी, ही भक्ती सोबतची शक्ती आहे. आणि या दोघांमध्ये जो विश्वास आहे ना, तो विश्वास म्हणजे प्रेम आहे. जीवीचा जिवाळा काही केल्या वेगळा नव्हे. आता मला दुसरं एक समजून घ्यायचं की आता परत आपण त्या मॅनेजमेंट ह्या विषयाकडे येऊ. तुम्ही सगळे आता संस्थान असेल, शासन असेल, बाकीचे दिंडे असतील, त्या दिंडीचे दिंडी चालक असतील, ही व्यवस्था एकंदरीत कशी, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हा उत्सव जो चालतो किंवा सोहळा आपण जो चालतो म्हणतो, तर याच्या मागची सिस्टीम किती आधीपासून याचं प्लॅनिंग आपण करत असतात? आजकाल काय झालं, तंत्रज्ञान मोठं झालेलं आहे, मशीन्स आलेले आहेत. त्यामुळे आता काय होतं की एखाद्या वेळेस तुम्हाला ड्रोन जातो वर आणि तो ड्रोन आहे ना एरियल व्ह्यू दाखवतो आणि आपण सगळेजण हपचूक होतो. रिंगणाचा एरियल व्ह्यू असेल किंवा देव चालतानाचा तो सगळा व्ह्यू एवढा मोठा व्ह्यू असेल आणि आता तुम्हाला नवल वाटतं की एवढी सगळी व्यवस्था कशी काय चालते, म्हणजे कोणाचा नाश्ता मिस होत नाही, कोणाचे हो. जेवण मिस होत नाही. सप्लाय चेन मॅनेजमेंट साठी एक उत्कृष्ट उदाहरण आपण म्हणू हो. शकतो. पण सर आताच्या तुमच्या ड्रोनच्या अगोदर ऐवजी सुद्धा अगदी पहिल्या क्षणापासून बरं का इथे ड्रोन आहे बरं का, जो हे सगळं पाहतो. आणि तो ड्रोन म्हणजे पांडुरंगाचा आहे. मॅनेजमेंट म्हटलं ना, परत सांगतो सर, मी मानसिकतेबद्दल बोलू शकेल आणि त्या मानसिकतेतून तुम्हाला मग ते तुमचं काय म्हणतात त्याला अकॅडमिक मॅनेजमेंट शोधावं लागेल. Okay. आम्ही इथून जे निघतोय ना, तर आमच्यावर जो ड्रोन आहे एरियल व्ह्यू जो सतत लक्ष ठेवून आहे, तो पांडुरंग आहे. त्याला प्रमाण आहे बरं का. म्हणून सांगतो, आम्ही तुमच्या पुस्तकांवर चालत नाही. आम्ही शिकवून दिलेल्या पहिलीच्या, दुसरीच्या, 10वीच्या पुस्तकांवर नाही चालत. आम्ही ग्रंथांवर चालतो. आम्ही संतांच्या वचनावर चालतो. आम्ही का बरं चालतो? ज्ञानोबा तुकोबा आम्हाला हात धरून घेऊन जातात. आणि कोणाकडे घेऊन जातात? अहो, ज्याच्याकडे चाललोय तो आमचा नातेवाईक आहे ना. वाट पाहे उभा भेटीची आवडी. आणि कसं? कृपाळू तातडी उतविळ. म्हणजे आम्ही काय करतोय की आमचे थोड्या अंतरावर बसलेली आहे. आम्ही आत्ता रांगायला लागलोय आणि आमचे अगदी आम्हाला आवडीने म्हणते बाला ये आणि आम्ही रांगत जातोय. आम्हाला चिंता करायची गरज आहे का? आई आहे आणि आम्ही रांगतो. अशी वारीची मानसिक व्याख्या बरं का. आता जवळपास माऊलींच्या सोबत म्हणजे फक्त आपण सध्या ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा बघूया. जवळपास 400 दिंड्या आहेत. रचना ठरलेली आहे. समोर 27 असतील, मागे म्हणजे 27, 26, 25 असं करत एक मधात रथ, रथांमध्ये पालखी आणि पालखींमध्ये देव ज्ञानोबा महाराज. पाठीमागे 1, 2, 3 अप टू 400. आता हा ऍज पर रेकॉर्ड आहे. ज्ञानोबा महाराजांचा सोहळा हा शिस्तीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबांसोबत त्यांचे लेकरं आनंदाने उत्साहाने, ज्याला आम्ही अगदी कधी कधी शब्द वापरायचा म्हणून मोकळे चालणारे म्हणतो, बरोबर, ते किती असतील याची गणतीची अंदाजे जवळपास कमीत कमी बरं का 5 लाख लोक असतात. आणि हे एकत्रितपणे ज्ञानेश्वर महाराजांसोबत जरी चालत असले तरी त्यांचे दिंडे म्हणजे ग्रुप्स, आपण नवीन पिढीला समजावं म्हणून ग्रुप्स असतात. बरोबर. आता या ग्रुपची स्वतःची स्वतंत्र व्यवस्था असते. त्यांचा आचारी ठरलेला असतो, त्यांचे भांडे ठरलेले असतात, त्यांचे वाहनं ठरलेले असतात. जेवढ्या दिंड्या त्या प्रतिदिंडीचे कमीत कमी 2 ट्रक, कारण की त्यांना तंबू न्यायचा आहे, त्यांना स्वयंपाकाचं सामान न्यायचं आहे, त्यात त्यांच्या पाण्याचा टँकर आहे, सगळीच व्यवस्था. 400 दिंड्यांचे जर समजा आम्ही वाहनं मोजायचा प्रयत्न केला, कमीत कमी 10,000 वाहन. आता तरी चौपदरी झाला. बरोबर, पालखी महामार्ग विस्तारीकरण. हो, पण ज्या वेळेस हे चौपदरी नव्हतं तेव्हा या भगवान ज्ञानदेवांच्या पितांबऱ्याचा पदरच आम्हाला सांभाळत होता ना. म्हणजेच याचाच अर्थ आम्ही जे नेहमी म्हणतो ना, वारकरी म्हटलं ना सर, की वेन यू से सिस्टम अँड मॅनेजमेंट, वारकरी इटसेल्फ इज द बेस्ट डेफिनेशन अँड एक्झाम्पल फॉर सिस्टम अँड मॅनेजमेंट. व्यवस्थापनाचं सर्वोत्तम उदाहरण जर कुठे असेल तर ती वारी आहे आणि त्याचा पाया जो आहे तो वारकरी.
आणि हा वारकरी मॅनेजमेंटमध्ये एवढा पक्का का बरं? म्हणजे विचार करा, सकाळचा विसावा ठरलेला आहे, सकाळी 6 वाजता देवांसोबत निघाले, त्याचे वाहन तोपर्यंत तिथे पोहोचले पाहिजे. तो आचारी लगेच तो अल्पाहार काय जे नाश्ता तयार करेल, हे तिथे पोहोचतील. तोपर्यंत तो ट्रक यांना सगळ्यांना वाढून तृप्त करून परत पुढे पुढे जेवणाच्या ठिकाणी जाईल. हे तोपर्यंत पायी चालत तिथे पोहोचतील. बरं, हे चालताना हा विचार करत नाही बरं का सर. परत मॅनेजमेंटमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो. हे जे वारकरी चालतात आहे, हे कुठेही विचार करत नाही की ज्ञानोबा तुकोबा म्हणत असताना की पुढला विसावा 12 वाजता आहे आणि तिथे खरंच आचारी पोहोचला पोहोचलाय की माझं नाही. जेवण तयार होईल का? त्याची भ्रांत नसते. त्याचं कारण आहे ना. म्हणून मी तुम्हाला म्हटलं तर बेसिक इथे मॅनेजमेंट सक्सेसफुल होण्याचं कारण काय आहे? कारण की आनंद आहे ना सर. आणि तुम्ही इथे पगारासाठी मॅनेजमेंटचा अर्थ काय होतो? व्यवस्था. व्यवस्था ही लोकहितासाठी असते. बरोबर. ती स्वतःची जबाबदारी म्हणून पाळायची की नोकरी म्हणून पाळायची, हा याच्यातला फार क्रुशियल पार्ट असतो. पण जेव्हा तुम्ही तुमच्या जॉबवर जेव्हा तुम्ही तुमच्या कामावर कॉन्ट्रीब्युशनवर प्रेम करता, तेव्हा तुमचं काम हे तुम्हाला आनंद देतं आणि यू विल अचीव दी एक्स्ट्रीम. करेक्ट. ज्ञानोबराय महाराजांच्या, तुकोबराय महाराजांच्या वारीच्या या मॅनेजमेंटमध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःची जबाबदारी घेतोय ना. आणि त्याचं ज्ञानोबराय महाराजांवर प्रेम असल्यामुळे त्याला कंप्लेंट्स नाही आहेत, त्याला कंपॅरिझन नाही. त्यामुळे टाइम मॅनेजमेंटचा जो भाग आहे ना, याच्यात डेलिगेशन ऑफ वर्क सेंट्रलाइज ऑटोमॅटिक हॅपन होतं बरं का. ज्याला जी जबाबदारी दिलेली आहे तो ती जबाबदारी पार पाडतो आनंदाने. त्यामुळे सर ज्याला आपण म्हणतो ना मॅलगमेशन, अव्यवस्था, हा प्रश्नच उरत नाही. अहो, सकाळी 3:30 वाजता उठायचं. मग मी काय म्हणेल मॅनेजमेंटचा माणूस की माझी दिंडी आहे, माझा टँकर आलेला नाही, मी आता आंघोळ कशी काय करणार? सर, हा विषयच नाही. मला ज्ञानोबांसोबत चालायचं आहे. सकाळचे 3:30 वाजले, आता मी उठलोय, मला 6 वाजता चाल सुरू करायची आहे. जो कुठला टँकर येईल त्याच्यावर उभं राहायचं, आंघोळ करायची, लगेच आपली माळ जपायची, लगेच आपलं गोपीचंदन टिळा लावायचा, तयार व्हायचं. कंप्लेंट नावाची गोष्ट नाही ना. आणि कंप्लेंट करणार कोणाबद्दल आहे? कंप्लेंट कोणाबद्दल होते सर? बरोबर. दुसऱ्याबद्दल होत, परक्याबद्दल होत. इथे वारीमध्ये परका हा शब्द कसा येणार आहे? कारण की वारीमध्ये ट्रकवाला सुद्धा जेव्हा येतो ना, तेव्हा तो हॉर्न वाजवायच्या ऐवजी जोरजोरात ओरडतो, माऊली बाजूला वा. माऊली बाजूला. म्हणजे विचार करा, सगळं जगत जर माऊलीमय आहे, परका नसल्यामुळे इथे कंप्लेंट करायची परिस्थितीच नाही. म्हणून मी तिथे म्हणतो ना की आपल्याला म्हणजे सन्मान आहे बरं का. आम्ही जे म्हणतो ना की सर्वात ॲक्युरेट सिस्टीम या जगात कुठली आहे? मुंबईचे डबेवाले. सर, 6 सिग्मा त्यांना 6 सिग्मा हे मिळेल, सर्टिफिकेशन मिळेल त्यांचे ॲक्युरेट मॅनेजमेंट. बरोबर. सर, ते सगळे मुंबईचे डबेवाले आहेत ना, त्यांच्या कपाळावर बुक्का आहे बरं का. कारण की त्यांचा बेस जो आहे ना मॅनेजमेंटचा, ॲक्युरसीचा, न थकण्याचा, आनंदाने ते अन्न डिलिव्हर करण्याचा, त्याचा बेस कुठेतरी परत ज्ञानोबा तुकोबा आहे बरं का. दॅट इज वाय दे आर सक्सेसफुल. आणि हेच उदाहरण तुम्हाला या वारीमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. मॅनेजमेंट म्हणजे टाइम ॲक्युरसी नाही बरं का. मॅनेजमेंट म्हणजे टाइम डिव्होशन नाही बरं का. मॅनेजमेंट म्हणजे व्हॉट एव्हर यू आर कॉन्ट्रीब्युटिंग, तुम्ही जे काही करता आहे ते आनंदाने करणं. आणि जेव्हा तुम्ही आनंदाने ते करता तेव्हा त्याची चव वेगळी असते. आता एक मी ऑब्झर्व केलं की आपल्या बोलण्यामध्ये आनंद आवड ह्या विषयावरती आपण बोलतो. तर ज्या वेळेस एखादी सिस्टीम, एखादी व्यवस्था जर यशस्वी व्हायची असेल तर 2 गोष्टी असतात, डिसिप्लिन आणि आवड. तर याच्यामध्ये काय कशाला ओव्हरपॉवर करतं? आवड महत्वाची का डिसिप्लिन महत्वाची? ओके, मलाही सांगा. आवड हा शब्द जो आहे तो आम्ही का बरं उपयोगात आणतो? कारण की हा संतांनी वापरलेला. आमचा अल्गोरिदम सेट आहे बरं कसं. आम्ही सांगितलं ना, आमचं पाठ्यपुस्तक नाही, आमचं ग्रंथ आहे. ज्ञानदेवांनी स्वतःचं चरित्र लिहिलं का? ज्ञानदेवी लिहिली. बरोबर. ज्ञानदेवांची ज्ञानदेवी ही अध्यात्मावर बोलते, धर्माचं भाष्य करते, कर्तव्य सांगते, मनुष्यत्व दृश्यित करते, पण ती तेवढंच ज्ञानदेवांबद्दल सुद्धा बोलते बरं का. हे गुपित आहे. आणि म्हणून जेव्हा ज्ञानेश्वरी आम्ही वाचतो ना, तेव्हा ज्ञानोबराय महाराज म्हणतात ना की माझे श्वासोश्वासही प्रबंध व्हावे, तेव्हा त्या प्रत्येक ओळीमध्ये ज्ञानदेवांचा श्वास लक्षात येतो.
तो भाग वेगळा. पण आम्ही जेव्हा हे सगळं करणार तेव्हा आम्ही या संतांच्या वचनांचा आधार घेऊ. माझे जीवीची आवडी. आवड हा शब्द काय आहे? जी स्वनिर्मित असते. मला खेळायला आवडतं. तुम्ही किती जरी नाही म्हटलं ना, माझा प्रयत्न राहील की मी खेळायला जावं. बरोबर. माझी इच्छा आहे म्हणजे काय? जेव्हा दुसऱ्याकडे आपण जातो त्याची गाडी पाहतो तेव्हा काय म्हणता तुम्ही? ही गाडी माझ्याकडे असावी अशी माझी इच्छा आहे बरं का. बरोबर. दुसऱ्याचं पाहून आपल्याकडे असावं त्याला इच्छा म्हणतो. कोणाकडे तरी गेलो आणि आमच्या आईला असं वाटलं की ते पडदे यांच्याकडले खूप छान आहे त्यामुळे ते आपल्याकडे असावे अशी माझी इच्छा. माझी इच्छा होती असं पण आपण म्हणतो. हो. ती दुसऱ्याच्या तुलनेने निर्माण झाली. आवड म्हणजे काय माहित आहे? जी जर समजा अंगीकारली नाही तर तुम्ही विचलित होता. ती आवड असते. आणि आवडीतून सुख निर्माण होते. सुखाला पर्याय काय आहे? महत् पर्याय तो आनंद. सुखाच्या विरुद्ध दुःख आहे बरं कसं. थंडच्या विरुद्ध उष्ण आहे. उष्ण. आनंदाच्या विरुद्ध काहीच. म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग. किती छान. तुकोबराय महाराजांकडून आम्ही आनंद हा शब्द घ्यावा. ज्ञानोबराय महाराजांकडून आम्ही आवड हा शब्द घ्यावा. आणि हा आनंद काय आहे? तो दुसऱ्यावर कुठेही अवलंबून नाही बरं का. माझा आनंद माझ्या नातेवाईकांवर अवलंबून नाही. माझा आनंद हा संतांच्या शिकवणीवर, संतांसोबत चालण्यावर अवलंबून आहे. आणि त्यांच्याकडून ते जर मी घेईल तर मी ते दुसऱ्याला वाटू शकेल. बरोबर. आपण जे म्हणतो ना, सेवितो हा रस वाटितो आणि का. वारकरी संप्रदायाचं मूलभूत तत्वज्ञान काय आहे की हा आनंद तुम्हाला मिळणार. ज्ञानदेवीतून मिळणार, गाथेतून मिळणार, एकनाथी भागवतातून मिळणार, नामदेवराय महाराजांच्या गाथेतून मिळणार, चांगदेव पासष्टीतून मिळणार, निळोबराय महाराजांकडून मिळणार, प्रत्येक कानोपात्रा आईसाहेबांकडून मिळणार. पण हा एवढा मिळणार आहे सर की तुम्हाला तो वाटायचा आहे. त्यामुळे इतर संप्रदायामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये गंमत काय माहितीये का, की वारकरी संप्रदाय हा तुमच्या एकट्याच्या उद्धाराचं बोलत नाही. समस्त विश्वाच्या. समस्त विश्वाचं कल्याण करण्यासाठी बोलतो. आणि म्हणून काय म्हणतो की पाटील आपल्याला वारीला जायचंय आणि ती वारी एकट्याने नाही करायची बरं का, सगळ्यांना सोबत घेऊन करायची आहे. ते सगळ्यांना सोबत घेऊन करण्याची जी भूमिका आहे ना, ती सुद्धा कुठेतरी आनंददायी ठरू शकते. फॅमिली मॅनेजमेंटचा सर्वात मोठा धडा आहे आजच्या जगामध्ये. आपण भारतातच म्हणजे आपण भारताचंच उदाहरण घेऊ किंवा जगाचे जरी उदाहरण घ्यायचं झालं तर भरपूर यात्रा आहेत. म्हणजे अमरनाथ यात्रा होती, कुंभमेळा होतो, हजची यात्रा असते. ह्या मोठ्या प्रमाणावरती जिथं लोक मोठ्या प्रमाणावरती येतात. तर ह्या सगळ्या यात्रांमधले आणि वारीतलं असं विशेष वेगळं पण काय आपण सांगू शकतो? बरोबर. आता हे सगळं मला जे सांगतोय ते नवलं आहे बरं का. परी एकले अवधान दिले. बाकीच्या सगळ्या यात्रा ज्या आहेत ते देवतेच्या प्रती होतात. बरोबर. हो. आमच्या देवतेच्या प्रती होत नाही. कारण आमचा देव नुसता देव नाहीये. म्हणून मी जे म्हणलं ना, तो आमची वाट पाहतो. हे जे एक म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, भाव हा शब्द जो आहे ना, हा वारकरी संप्रदायामध्ये अलौकिक शब्द बरं काय. भाव धरून वाची ज्ञानेश्वरी. भावे विण देव न कळे दिसन देह. भावे विण देव न कळे. भाव हा शब्द जो आहे ना, हा भाव शब्द वारकरी संप्रदायाला, वारीला इतरांपासून वेगळा करतो. तुम्ही यात्रेला चालले, एका देवतेकडे तुम्ही यात्रेला जाणार, मग तो देव कृपा करेल. आणि तुम्ही त्या देवतेकडे कशाला जाल? त्यांनी काहीतरी नवस्पूर्ती करावी. बरोबर. नवस बोलावं काहीतरी. बरोबर. तुम्ही नवस बोलला आणि त्या नवसाची त्यांनी पूर्ती करावी. बरोबर. इथे सगळं वेगळं आहे ना सर. इथे हा अल्गोरिदम, ही सिस्टीमच पूर्ण वेगळी आहे. कशी? तुम्ही पांडुरंगाकडे का बरं चालले? ज्ञानोबा तुकोबा घेऊन चाललेत म्हणून. बरोबर. सांभाळत घेऊन चाललेत म्हणून. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नाही जाणार आहे, तुम्ही माऊलींसोबतच जाणार आहे. म्हणून वारीमध्ये गमतीचा दंडक काय आहे, अलौकिक दंडवत काय आहे, की तुम्ही बाजूच्याला सुद्धा माऊली म्हणता. प्रत्येकालाच माऊली म्हणता. भाव आला. हो. आणि तुम्ही ज्याच्याकडे चालले आहेत ना, तो उभा आहे आणि तो तुमची वाट पाहताय म्हणून तुम्ही जाताय. आता परत अलौकिक भाग काय वारकरी संप्रदायामध्ये, की इथे देवाचं आणि भक्ताचं नातं जे आहे ना सर, ते मैत्रीपूर्ण आहे. म्हणजे अगदी दुसऱ्या प्रकरणाने पाहायला गेलं
तर आम्ही ज्ञानोबांचं सुद्धा नातं काय म्हणतो माहित आहे का? आम्ही एका ठिकाणी म्हणतो बाप ज्ञानेश्वर, जगी ऐसा बाप व्हावा. आणि आम्ही एका ठिकाणी काय म्हणतो, सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे हे जे वेगवेगळे नाते देवतेप्रती, आराध्याप्रती, अलौकिकाप्रती साध्य करून सहजपणाने आनंदाने चालण्याची जी भूमिका आहे ना, ती फक्त वारकरी संप्रदाय. आम्ही वारीला जेव्हा चालायला सुरुवात करतो तेव्हा ज्ञानोबा आम्हाला हाताला धरून चालवतात. आणि ज्याच्याकडे चाललोय ना सर, त्याचा स्वभाव देवतेचा नाही ना, तो कृपाळू आहे तिथपर्यंत ठीक आहे. देवतेचा त्याच्यात- स्वभाव नाही हे थोडं समजत नाही, कारण हो. विठ्ठलाला आपण पांडुरंग भगवंत देव समजतो, पण देवतेचा नाही असं कसं म्हणता तुम्ही? हा, काय झालं, हा देव जो आहे ना, हा जनाबाईला मदत करायला येतो, हा. हा दामाजींना मदत करायला येतो, हा गौऱ्या थापतो, हा गुरं राखतो. अहो तुकोबांच्या अगदी सगळी गाथा जर पाहिली ना, तर हा आमच्या आईसाहेबांच्या पायातला काटा काढतो. याचं हे जे नातं आहे ना, म्हणून मी तिथे तुम्हाला म्हणलं ना, वारकरी संप्रदायामध्ये भाव जो आहे ना, हा प्रचंड महत्वाचा. भक्ती प्रेमाविण ज्ञान नको का देवा. आम्ही ज्ञान मागितलंच नाही, आम्हाला विद्वान बनायचंच नाही बरं का सर. भक्ती आणि प्रेम या दोन्हींची सांगड जर असेल ना, तर ते ज्ञान देण्याचं कार्य या पांडुरंगाचं आहे. अहो या पांडुरंगाचा अवतार प्रागट्य कसं झालं, ह्या मुळाकडे जर आपण गेलो ना, तेव्हा तुम्हाला कळेल की या वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंग आराध्य का बरं आहे. मला एक सांगा, इतर संप्रदायामध्ये जर तुम्ही कथा पाहिल्या तर कोणीतरी तपस्या करतं, वर्षानुवर्ष तपस्या करताय, त्याच्या अंगाच्या भोवती वारूळ तयार होत आहे, कुठेतरी वीज कडाडतात आहे आणि मग भगवंत त्याला प्रसन्न होतोय, तो जप करतोय. बरोबर. संप्रदायामध्ये तसं नाही ना, वारकरी संप्रदायामध्ये तसं नाही ना, पांडुरंगाच्या बाबतीत तसं नाही ना. इथे पुंडलिकाने तपस्या केली आहे, कर्म करतात. त्याच्या अंगाभोवती वारूळ आलेला आहे. नाही आले. गमतीचा भाग, नवलाचा भाग, अद्भुत भाग आहे की पांडुरंगाच्या प्राकट्याची कथाच वेगळी आहे, कुठेतरी उपरती आलेली आहे. आणि हा पुंडलिक भगवंताच्या सेवेत नाही, आई वडिलांच्या सेवेत लागलेला आहे. आणि या पुंडलिकाला भगवंत प्रसन्न का बरं होतोय? त्याचं कर्म करतोय. नाही ना, भाव, प्रेम. आणि ते कोणाप्रती आहे? आई वडिलांच्या प्रती. म्हणजे याचाच अर्थ काय, एकमेकांच्या प्रती असलेला सौहार्द भाव हा या संप्रदायामध्ये महत्वाचा आहे. बरोबर. सर्व तीर्थांची ये धुरे, जे का माता पितरे. ज्ञानोबराय महाराज सांगतात की सगळ्या तीर्थांचं जर पुण्य कुठे असेल तर ते आई वडिलांमध्ये असेल. विठ्ठल प्राप्त का बरं झाला? तुम्ही कोणाला तरी सुपूर्द केलं, देवतेला नाही, माणसानी माणसाला, नात्यानी नात्याला, संबंधानी संबंधाला. आणि हो, वीज नाही कडावल्या बरं का. थंडर बोल्ट, वी आर व्हर्च्युअल, काय म्हणतात त्याला, इफेक्ट जे आपण बघत आलो हा, लहानपणापासून सिरियल्स मध्ये, याच्यामध्ये नाही आला. कर्म महत्वाचं तुम्ही सांगितल्याप्रमाणे, वीज नाही कडाडली आहे, काहीच नाही. पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करतोय, तो त्या सेवेमध्ये मग्न आहे, त्याची ती आवड आहे बरं का. परत आणि आवडीने घेतलेली जबाबदारी आहे, त्यामुळे तिथे नियम वेगळ्यांनी, डिसिप्लिन वेगळ्यांनी सांगितल्याची गरजच नाहीये. डिसिप्लिन कधी करावं लागतं? ज्यावेळेस तुम्हाला त्याची आवड निर्माण व्हावी लागते. आवड निर्माण झाली, मला सांगा, लेकरू दूध पित आहे, डिसिप्लिन आहे आईमध्ये? गरज आहे? आई क्लॉक लावते, 2 वाजता दूध पाजले, 4 वाजता. लेकरू ओरडलं की आईला बरोबर कळतं, ती तिचं डिसिप्लिन असतं, त्या डिसिप्लिन मध्ये भाव असतो. पुंडलिकाला आई वडिलांची सेवा करायची, तो ते करतोय, भगवान प्रसन्न झालेले आहेत. आणि ते पुंडलिक काय करतोय हे कुठेच घडत नाही सर, शक्यच नाही असं घडणं. पुंडलिक लगेच उठून भगवंताकडे जात नाही, बापरे माझी पुण्य किती झाली, मला देव प्रसन्न झाले. पुंडलिक काय करतोय? वीट सरकवतो त्यांच्याकडे, हे तो उभा राहा. माझ्या सेवेचा वीट आला नाही, म्हणून त्या पांडुरंगाला ही वीट दिली आहे की या विटेवर तुम्ही उभं राहावं आणि या जगाचा, नात्यांप्रतीचा, सौहार्दाप्रतीचा, आई वडिलांप्रतीचा, भावकीप्रतीचा, एकमेकांप्रतीचा वीट घालून टाका, म्हणून ती वीट दिली. एखाद्या भक्तानी देव आल्यानंतर जावं, रडावं, भावनाकृत व्हावं,
आणि म्हणावं देवा तुम्ही प्रसन्न झाले, असे ते काही घडलं नाही. वीट भिरकावलेली आहे आणि हा देव सुद्धा बघा बरं का, हा देव देवासारखं वागत नाही. हो, हा देव काय म्हणतो, मी तू तुझी सेवा कर बरं का, थांबतो. युगे 28 विटेवर उभा. आणि विशेष म्हणजे हा, म्हणून मी म्हणलं की आमच्या पांडुरंगाला सुद्धा भाव आहेत बरं का. संपूर्ण विश्वामध्ये पांडुरंगाची जी मूर्ती आहे, विठ्ठलाची मूर्ती आहे, पंढरीनाथाची जी मूर्ती आहे ती अलौकिक आहे. ही कुठल्याही मूर्तीशास्त्रात बसत नाही. कमरेवर हात ठेवून उभा आहे असा देव तुम्हाला कुठेतरी भेटला का? कुठेच नाही. आणि हा नुसतं उभा नाही, समचरण आहे. अहो याचे पावलं एकमेकांना लागलेले आहेत. तुम्ही 5 मिनिटं उभं राहून पाहिलंय कधी समचरण? नाही. चक्कर येते. हा समचरण उभा आहे कारण हा योग मुद्रेत आहे. हा अकिंबो आहे. यांनी कबरेवर हात का बरं ठेवलेत माहित आहे का? ही त्याची एक कला आहे. तसं तर त्याला कानडा विठ्ठलू कर्नाटकू म्हणलेलंच आहे, नाटकं करणारा. आणि कानडा म्हणजे वेगळं वागणारा बरं का. आता तुम्ही त्याला म्हणा कर्नाटकामधून आलेला आहे, तुम्ही त्याला म्हणा नाटकं करणार आहे, परंतु हा लौकिक आहे. याच्या मस्तकावर प्रत्यक्ष शिवलिंग आहे. म्हणजे हा एकाच वेळेस तुम्हाला सांगतो की मी समचरण आहे, कमरेवर हात आहे, मस्तकावर म्हणजे सहस्त्रारावर प्रत्यक्ष शिव आहे. मी योग मुद्रेतला जरी असलो ना तरी मी मातृत्व धारण केलेला. असा देव कुठे मिळेल? मग आता तुम्ही म्हणाल मातृत्व धारण केलेला कसा? अहो ज्ञानोबा महाराज स्वतः, आम्ही जगातला एकुलता एक संत आहे की जो जन्मता पुरुष आहे, भौतिकतेने बरं का. हो, खर तर संत त्यांचं कुठलं कुळ नसतं, त्यांची कुठली जात नसते, नाही त्यांचा कुठला जेंडर असतो. पण ज्ञानोबा महाराज जन्मता काय हो? पुरुष म्हणून. आणि आम्ही काय म्हणतो? माऊली म्हणतो आपण. म्हणजे ज्या वेळेस हे संपूर्ण जग भांडत होतं की पुरुषत्व मोठं की स्त्रीत्व मोठं, पुरुष मोठा की बाई मोठी, या भांडणामध्ये आजपासून 700 वर्षांअगोदर, 7 दशकांना अगोदर वारकरी संप्रदायाने टिंब ठेवलं की एकाच वेळेस तो पुरुष पण होतो, एकाच वेळेस तो स्त्री पण होतो. आम्ही भेदच मिटून टाकला पुरुष आणि स्त्री मधला, भांडणच मिटून टाकलं. म्हणून पुरुष जरी असेल वारीमध्ये आल्यावर तुम्ही काय म्हणता? माऊली. आणि स्त्री जरी असेल तर माऊलीच म्हणतो. लक्षात आलं? आमच्याकडे भेद संपवण्याची सुरुवात ही या पायापासून झालेली आहे बरं. आणि सनातन धर्मामध्ये अर्ध शरीर पुरुषाचं आणि अर्ध शरीर स्त्रीचं असलेला देवता कोण? अर्धनारी नटेश्वर भगवान शिव. बरोबर. म्हणून हा शिव प्रत्यक्ष त्या विठ्ठलाच्या शिरावर स्थापित आहे, प्रदर्शित आहे. आणि या विठ्ठलाचा स्वभाव मातृत्वाचा आहे. म्हणून त्याची म्हटलं ना, कृपाळू तातडी उतावीळ. तातडी आणि उतावीळ हे स्वभाव कोणात असतात? आईत असतात, आईमध्ये असतात, किंवा ज्याला एकदम सख्य असेल, एक तर म्हणजे प्रेयस आणि प्रेयसीमध्ये असतात, किंवा आई आणि मुलामध्ये असतात. हे प्रेमाचं, भावाचं, सौहार्दाचं जे नातं आहे ना, हे विठ्ठलाचा स्थायी स्वभाव आहे. आणि म्हणून हे अलौकिक दैवत आहे. आणि या 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 विठ्ठलामध्ये हे स्त्रीत्व कोणी दाखवलं आम्हाला? संतांनी दाखवलं, माऊलींनी दाखवलं. विठाई विठाई माझे कृष्णाई. ज्ञानोबा महाराजांनी या विठ्ठलाकडे पाहताना सुद्धा तिला विठाई म्हणलं. म्हणजे विठ्ठलामध्ये हे मातृत्व जे आहे ना, जे पुंडलिकाला प्रसन्न होताना भगवान पांडुरंगानी पुंडलिकामध्ये पाहिलं, त्याच्या आईवडिलांमध्ये पाहिलं, तेच मातृत्व या पांडुरंगामध्ये ज्ञानोबांनी पाहिलं. आणि म्हणून आम्ही वारीला जेव्हा जातो, आमचा कुठला नवस नसतो, कुठलाही संकल्प नसतो, आमचं काही मागणं नसतं. उलट आमची मागण्याची भूमिका काय आहे वारकरी संप्रदायाची? मागणे ते एक तुझं, देई विचारून मज. आम्हाला तुला मागायचं आहे काय? आम्हाला विचारल्याशिवाय काही देऊ नको बरं का. नाही तर तू देत जाशील आणि आम्ही भटकून जाऊ. आमचं मागणं काय आहे? असेल जरी तरी तुला पाहायचंय, तुला भेटायला यायचंय. हे जे प्रेमाचं नातं आहे ना, हेच या वारीला, हेच या संप्रदायाला, हेच या अध्यात्म भक्ती परंपरेला जगापासून वेगळं करतं बरं का. आणि म्हणून जे म्हणतो ना मी, की पसायदानामध्ये जे एक
औदार्य आहे ना, त्या औदार्याचं कारणच हे की आम्ही आषाढी एकादशीला सगळ्या लेकरांनी माऊलींसोबत जायचं पंढरीनाथांकडे. आता तुम्ही काय म्हणलं, जगामध्ये सगळ्या यात्रा होतात, सगळ्या धर्माच्या होतात, सगळ्या संप्रदायाच्या होतात. त्या यात्रा एकदाच होतात बरं का. बरोबर. आपल्या जागेवरून निघायचं, देवाकडे जायचं. कर्तव्याची भूमिका काय आहे? भक्तांनी निघायचं आणि भगवंतापर्यंत पोहोचायचं. पोहोचायचं. वारकरी संप्रदायामध्ये ही व्याख्या बसत नाही बरं का. वारकरी संप्रदायामध्ये यात्रेला वारी कसं म्हटलं, यात्रा आणि वारीतला फरक कसा होतो? वारकरी संप्रदायामध्ये किती वारी आहेत? 2. तशा मूळ 5 आहेत. हो. प्रत्येक ठिकाणाच्या सुद्धा वेगवेगळ्या वारी आहेत. त्र्यंबकची वारी आहे, पैठणची वारी आहे. पण पांडुरंगाकडे जाणाऱ्या प्रामुख्याच्या 2 वारी आहेत. यात्रा आणि वारी मधला फरक सांगतो बरं का. यात्रा कशी असते? देवतेकडून निघाली, देवाकडे गेली. वारी कशी असते माहित आहे? संतांसोबत निघायचं, देवतेकडे जायचं आषाढीला, आणि कार्तिकीला देवाच्या सोबत निघायचं आणि संतांकडे यायचं. याला वारी म्हणतात. आणि जेव्हा भगवान पांडुरंग कार्तिकीला निघतात ना, जगातला एकुलता एक देव आहे की पहिले त्याच्याकडे जावं लागतं आणि मग तो भक्ताकडे येतो. तसं जगन्नाथ यात्रा पण आहे, ज्याच्यात भगवान जगन्नाथ हे आपल्या भक्ताकडे येतात. परंतु हे आदान प्रदानाचं जे नातं आहे ना, दोन्ही बाजू संतुलित ठेवण्याचं, दोन्ही बाजूंचं नातं बॅलेन्स करायचं, उद्घृत करायचं, ते नातं फक्त वारीमध्ये. आणि इथे नात्याचा संबंध आहे बरं का. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की पांडुरंगाकडे गेलं तो देव का नाही माहित आहे का? जगामध्ये आता तिरुपती असतील, सगळे देव असतील, आमचा पांडुरंग वेगळा का बरं? आम्ही तो देव आहे, तो भगवंत आहे. अहो 28 युग आमच्यासाठी उभा आहे, पण तो वेगळा कसा आहे? ज्ञानोबराय महाराज तर म्हणतात तो 24 वेगळा आहे. पण तो वेगळा कसा आहे सर माहित आहे का? तो देव असून सुद्धा आम्ही त्याला स्पर्श करतो ना. जगात कृष्णाचे अनेक उत्तम रूप आहे. म्हणजे अगदी वृंदावनातला बाके बिहारी असेल, द्वारकेतला द्वारकाधीश असेल, तिथे हा 3 भागात वाकलेला आहे. त्रिभंगा म्हणतो आम्ही त्याला, त्रिभंगा देहुडा. पण हा कृष्ण जेव्हा महाराष्ट्रात येतो तेव्हा तो सरळ उभा राहतो आणि सरळ उभा राहून तो ते सगळे द्वंद्व मिटवून टाकतो. तो त्याचं देवत्व काढून टाकतो आणि आम्हाला आलिंगन द्यायला एवढा उभ्याने तयार राहतो ना, कमरेवर हात ठेवून की या आणि मला भेटा. इथे तुम्हाला जेवढी ओढ आहे ना तेवढीच भगवंत. आणि म्हणून सर कुठलंच अंतर नाहीये या पांडुरंगामध्ये आणि माझ्यामध्ये. मी गेल्याबरोबर त्याच्या माझं मस्तक त्याच्या पायावर चढतं. कोणीही निर्बंध घालू शकत नाही. जगात स्पर्श दर्शनासाठी उपलब्ध असलेली एकुलती एक कृष्णमूर्ती आहे आणि म्हणून हा आमचा नातेवाईक आहे, म्हणून हा आमचा सखा आहे, म्हणून हा देव जरी असला तरी आमची विठाई. मनुष्याच्या आयुष्यात अनेक उत्तम अवस्था असतात. तो अनेक नात्यांमधून, अनेक जबाबदाऱ्यांमधून, अनेक परिस्थितींमधून बाहेर जातो. आणि या सगळ्या अवस्थांना कुठेतरी सामोरं जाताना त्याला एका मॅनेजमेंटची म्हणजे व्यवस्थेची गरज पडते. त्या व्यवस्थेची गरज पडत असताना त्याला अनेकदा कोणाच्या तरी संपर्कात यावं लागतं. कुठल्या तरी संपर्कात आल्यानंतर कुठल्या तरी ग्रंथाला, कुठल्या तरी तत्वज्ञानाला अभ्यासावं लागतं. आणि हा अभ्यास सर्वंकष सर्वांगीण व्हावा म्हणून याला कुठेतरी एक अध्यात्माची, धर्माची, त्या धर्मामधल्या त्या व्यवस्थेची अवस्था आपल्याला कळावी आणि आपण सजग व्हावं म्हणून ही एक सिस्टीम लावल्या गेली आणि याचं नाव ठेवलं गेलं व्यवस्था द सिस्टम. म्हणून मला असं वाटतं की माझ्यासारख्याने सुद्धा ज्यांनी कॉर्पोरेट लाईफ मध्ये काम केलेलं आहे, आता इथे धर्मक्षेत्रात सुद्धा कार्य करतोय, त्यांनी या सिस्टीमला, व्यवस्थेला समजून घ्यावं, अभ्यासावं. म्हणजे त्यानुसार माझी सिस्टीम व्यवस्थित राहून माझी व्यवस्था लागेल. माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा आहे या नवीन संकल्पाला, या नवीन सिस्टीमला आणि नवीन व्यवस्थेला. सिस्टीम, व्यवस्था. मंडळी, हे चॅनल तुमचं आहे.
भविष्यामध्ये आमच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या विषयांवरती चर्चा करायला पाहिजे, कुठले कुठले विषय आपण पॉडकास्टमध्ये घेतले पाहिजे हे नक्की कळवा. तोपर्यंत बघत राहा व्यवस्था द सिस्टीम. रामकृष्ण हरी. सवाई सर्जाचं चांगलं.